नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 8 वर्षाच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत. एसटी स्टँडवर भर दिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या. पेठवडगाव एसटी स्टँड परिसरात पतीने पत्नीची कोयत्याने हत्या केली. 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या दाम्पत्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होते. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेठवडगावमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्स समोर सायंकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. अमृता दीपक कांबळे वय वर्ष 30 असे मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. दीपक लाडू कांबळे वय वर्ष 35 राहणार सावर्डे असे संशयिताचं नाव आहे. 8 वर्षापूर्वी अमृता आणि दीपक यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना 2 मुली असून पती पत्नीमध्ये काही दिवसापासून कौटुंबिक वाद सुरू होता. आज अमृता कांबळे एका वकिलाला भेटण्यासाठी एसटी स्टँड मागील कॉम्प्लेक्समध्ये आले असताना दीपक कांबळे तेथे पोहोचला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने अमृता यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमृता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.